झी 24 तास, एक पाऊल पुढे. मी झी 24 तासचे बिझनेस हेड भूषण खोत यांना विनंती करतो की पर्यावरण क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान प्रदान करण्यासाठी राज्याचे वनमंत्री माननीय पतंगराव कदम, माननीय राजेंद्र सिंह आणि टीजीएसबी बँकेचे चेअरमन विद्याधर वैशंपायन यांना मंचावर आमंत्रित करावं. पर्यावरण क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान दिला जातोय युवा मित्र संस्थेला. या संस्थेच्या वतीनं सुनील पोटे तो स्वीकारतील. युवा मित्र संस्थेच्या कार्यावर एक नजर टाकूया. पाणी म्हणजेच जीवन हा जगण्याचा मंत्र प्रत्यक्षात उतरवत आज नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात युवा मित्र ही एक चळवळच बनली आहे. युवा मित्र मागे प्रेरणा आहे ती सुनील पोटे या नाशिकमधील प्राध्यापकाची. गावाच्या ओढीनं पोटेंनी सिन्नर तालुक्यात जलक्रांतीच घडवून आणली आहे. 18 वर्षांपूर्वी या कामाला सुरुवात झाली. ध्येय होतं दुष्काळावर मात करण्याचं. त्यातूनच मग ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. श्रमदानातून कालवे आणि पाट तयार करण्यात आले. देव नदीच्या पाण्याचा थेंब थेंब वाचवत पाणी गावागावांमधून फिरवण्यात आलं. जनचळवळीतून पाण्याचं नियोजन आणि संवर्धन झाल्यानं शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. शेतीचं उत्पादन वाढलंय आणि बळीराजा सुखी समृद्ध झालाय. पर्यावरण रक्षण, जलसंवर्धन, मृदुसंधारण, आंतरपीक पद्धती असे कितीतरी प्रयोग आज सिन्नर तालुक्यात युवा मित्रच्या माध्यमातून राबवले जात आहेत. जनसहभागातून पर्यावरण रक्षणाचं कसं प्रेरणादायी काम होऊ शकतं याचा वस्तुपाठच युवा मित्रनं घालून दिलाय. युवा मित्र या जनचळवळीचा गौरव अनन्य सन्मानाच्या रूपानं करताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. युवा मित्र पर्यावरणाचे संवर्धन करत तुम्ही करत आहात दुष्काळावर मात. तुम्ही लढत आहात त्यांच्यासाठी लढाई ज्यांचा नाही कोणी वाली. तुमची लढाई वसुंधरेच्या संवर्धनाची, बळीराजाला जगवण्याची. तुमच्या कार्याचा गौरव अनन्य सन्मानाच्या रूपानं. मी माननीय पतंगराव कदम आणि माननीय राजेंद्र सिंह यांना विनंती करतो की त्यांनी युवा मित्र संस्थेला पर्यावरण क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान प्रदान करावा. तसंच विद्याधर वैशंपायन यांना विनंती करतो की त्यांनी युवा मित्र संस्थेला मानपत्र प्रदान करावं. मी भूषण खोत यांना विनंती करते की त्यांनी युवा मित्र संस्थेला शुभिघीच्या वतीनं गिफ्ट हॅम्पर आणि संस्कार ग्रुपच्या वतीनं ज्ञानेश्वरी प्रदान करावी. युवा मित्र संस्थेच्या वतीनं सुनील पोटे आपलं मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद. झी 24 तास 10 वर्षापूर्वी कॉर्पोरेट लाईफ सोडून गावाकडे जायचा निर्णय घेतला आणि त्यावेळेला सगळ्यांनीच वेड्यात काढलं होतं, विशेषतः घरच्यांनी, की तुला कुठलं खूळ सुचलं. आणि मध्ये जे काही टक्के टोनपे खायला लागले, लष्कराच्या भाकरी, गावाची भानगडी, कारण ज्या गावासाठी काम करायचं होतं आणि ज्यांना गावाने नेते म्हणून निवडून दिले होतं त्या सगळ्यांचाच विरोध पत्करून उभं राहणं आणि त्यातून जे काही आज देवनदीच्या निमित्ताने आम्ही थोडंफार काम उभं करू शकलो त्याचा सन्मान झी ग्रुपने केला, त्याबद्दल खरोखर खूप धन्यवाद. की बऱ्याच वेळेला पाण्याच्या क्षेत्रामध्ये किंवा विकासाबद्दल बोलताना कायमच ऐकायला मिळतं की आम्ही 100 कोटीची योजना बनवली, आम्ही 200 कोटीची योजना बनवली, आम्ही 500 कोटीची योजना बनवली. सर, पाण्याच्या बाबतीत बोलायचं तर आम्हाला तुमची किती कोटीची योजना आहे ह्याच्याशी आम्हाला किंवा सर्वसामान्य माणसाला काहीच घेणं नाही. आम्हाला पाणी किती मिळेल, कधी मिळेल, प्यायला मिळेल की नाही एवढाच आमचा मुद्दा आहे आणि त्याच्यावरती आता बोललं पाहिजे आणि मीडियाने पण तेच गोष्ट पुढे घेतली पाहिजे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, जोपर्यंत नदी पुनर्जीवनाचा जो कार्यक्रम आहे, आम्हाला जे त्यातलं तत्व सापडलं युवा मित्र म्हणून ते हेच सापडलं की नदी पुनर्जीवन करायचं म्हटलं तर कदाचित समाज बरोबर येत नाही, पण नदी ज्या कारणाने समाजाबरोबर जोडलेली आहे त्या कारणावर काम केलं तर समाज नक्की पुढे येतो आणि तो समाज सगळा बरोबर झालाय. हा पुरस्कार फक्त युवा मित्रचा नाहीये, तर युवा मित्र बरोबर ही जी धडपडणारी कार्यकर्ते आहेत त्यांचा आहे. आणि खरं तर याच्यासाठी खूप कमी पैसे लागले, कारण पैसे सगळेच जवळजवळ 70% 80% पैसे समाजाने उभे केले. तो सगळा समाज त्या ठिकाणी आहे. हा पुरस्कार त्यांच्या वतीने मी स्वीकारताना खूप आनंद होतोय. धन्यवाद. माननीय पतंगराव कदम यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
समाजात जी माणसं आगळं वेगळं काम करतात आणि जे लोकांच्या पुढे आले नाहीत, जी लोकांना माहिती नाहीत आपल्या कामाच्या शिवाय, अशी माणसं विचून आणली आणि त्यांना सन्मान दिलेला आहे. मी मनापासून जी 24 तास या कल्पनाचे जनक सुभाष गोयल साहेब, उदय निरगुडकर आणि त्यांचा सर्व स्टाफ त्यांना धन्यवाद देतो. पर्यावरण आणि टंचाईचा विषय या ठिकाणी घेतला आणि त्याचं पारितोषिक मिळालं. आणि मी साधं उदाहरण घेतो की महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर आहे आणि लगेच खटावमान तालुका आहे. खटावमान तालुक्याला प्यायला पाणी नाही आणि महाबळेश्वरला प्रचंड पाऊस पडतो. हे का? तर महाबळेश्वर हे टोटल झाडाने आच्छादित असं आहे आणि खटावमान ते नाही आहे. आणि म्हणून 100 कोटी झाडं लावायचा आम्ही निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये 21% जमीन जी झाडाखाली आहे, वनाखाली आहे, ते 33% नेली पाहिजे. आणि हेच खरं पर्यावरणाला मुख्य उत्तर आहे. या पद्धतीने आम्ही सगळे कामाला लागलेलो आहे आणि या सगळ्या उपक्रमाबद्दल मनापासून जी 24 तासला शुभेच्छा देतो. राजेंद्र सिंह यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हमारे युवा मित्रों ने उस नदी को बचाने के लिए, उसको जिंदा करने के लिए लड़ाई लड़ी. इसलिए मुझे लगता है कि कभी कभी जब लक्ष्मी का बहुत प्रचंड विनाश का दौर हो, ऐसे दौर में थोड़ा बहुत उन व्यक्तियों का सम्मान नहीं बल्कि उनके उस काम का सम्मान करना अच्छा लगता है. इसलिए मैं G24 तास की जो टीम है, मैं इतना कहना चाहता हूं कि आज पुरस्कार देने वाले और पुरस्कार लेने वाले, इन दोनों की बड़ी लंबी लाइन है. देने वाले भी बहुत और लेने वाले भी बहुत हैं. लेकिन इस तरह से ढूंढकर जो जिनको कोई जानता ना हो, शांति से अपने काम में लगे हों, जिनके मन में पुरस्कार की चाह ना हो, ऐसे लोगों को ढूंढना, पता लगाना और उनको आगे लेके आना अच्छा लगता है. और पुरस्कार पाने वाले जरा इस पुरस्कार की माला को यहां से जाने के बाद अपने घर की खूंटी पर टांग दें और अपने काम के प्रति उसी आदर से जुट जाएं. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद राजेंद्र जी. सर्व मान्यवरांचे आभार. G24 तास एक पाऊल पुढे.